स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हाय, गाडी बंद पडली? हो, म्हणजे अचानक काहीतरी नाही, पण इथे जवळच एक गॅरेज आहे. तुम्ही घरी चाललात का? आय कॅन ड्रॉप यू, कम ऑन. नाही हो, जाईन मी. चला हो, आपण वाटेत गप्पा मारत मारत जाऊ, या ना. ऍक्च्युली मला आज एक महत्वाचं काम आहे, एकाकडे जायचंय, नाहीतरी आलो असतो मी. तुम्हाला काम नसताना तर आपण डिनरला गेलो असतो ना. फार महत्वाचं काम आहे का? जायलाच हवं. हो, जायला हवं. आपण पुन्हा कधीतरी जाऊ ना. ओके, ॲज यू विश. बाय. बाय. अप्पा, अप्पा कशाला एवढा त्रास करून घेताय? जे झालं ते झालं. उर्मिलाने माझ्यापासून लपवून ठेवलं सगळं. अप्पा, ते तुमच्या रागाला घाबरून. अप्पा, तुमचा राग शैलेशच्या आईच्या रागासारखाच व्यर्थ होता. आई वडिलांच्या नाग हट्टापायी मुलांचा कसा बळी जातो, त्यांच्या आयुष्याची कशी वाताहत होते, याचे हे उत्तम उदाहरण. अप्पा, आजच्या जमान्यात प्रेमविवाह करणं हा काही गुन्हा नाही. अहो अप्पा, मुलगा किंवा मुलगी सुसंस्कृत असेल, सुशिक्षित असेल तर लग्न लावून द्यायला काय हरकत आहे? सगळी मुलं काही सारखी नसतात. अप्पा, तुम्ही उर्मिलाला धाकात ठेवलं नसतं, तिच्याशी मोकळेपणाने वागला असतात तर कदाचित शैलेश बद्दल उर्मिलाने तुम्हाला सांगितलंही असतं. अप्पा, मुलं खोटं बोलतात, ही अशी वागतात ती केवळ धाकापायी. अरे पण मुलांवर धाक असायला नको? अप्पा, मुलांवर धाक असावा, पण तो अतिरेकी अनाठाही असू नये, ज्यामुळे मुलांचं आयुष्य घडत नाही, नुकसान होतं.
अरे माझ्या भावाच्या मुलीचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. आप्पा, हो एक प्रेमविवाह फसला म्हणून काही प्रत्येक वेळी असं होईल असं नाही. अरेंज मॅरेज नाही फसत का आप्पा? हो, दाखवून पत्रिका पाहून केलेल्या लग्नात सुद्धा फसवणूक होते. आणि मग अशा वेळी तुमच्या विरोधामुळे मुलगी माहेरी सुद्धा येऊ शकत नाही. आप्पा, मुलगी कितीही चुकली तरी सुद्धा शेवटी तिला आई वडिलांचाच आधार असतो ना. आणि तिने चूक केली म्हणून तिला माफ नाही का करायचं? मिलिंदा, आप्पा, हो उर्मिलाने गेल्या वर्षभरात काय काय भोगलंय हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मोकळेपणाने कधी ती हसली सुद्धा नाहीये. पण जेव्हा शैलेश निघून गेला तेव्हा तिच्या मनावरचं दडपण दूर झालं. ती हसू लागली. तुमच्या अशा रागावण्याने उर्मिला दुःखी होईल. तुमची मुलगी आयुष्यभर दुःखी राहिलेली चालेल तुम्हाला? अप्पा, हो आता कुठे आमच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले, त्यावर तुमच्या रागावण्याने दुःखाचं सावट पडलं. अप्पा, तुम्ही मला तरी तुमचा जावई मानता ना? मिलिंदा, अरे काय बोलतोयस? मी तुला जावई नाही मुलगा म्हणतो. तरी सुद्धा मी आता तुमच्याशी जावई म्हणूनच बोलतोय. अप्पा, लग्नात मागितलं नाही पण आता वरदक्षिणा मागतोय. वरदक्षिणा? अप्पा, उर्मिलाला माफ करा आणि शुभमचा नातू म्हणून स्वीकार करा. हॅलो. हॅलो, अवंतिकाची आई बोलते. बोला बोला, काय म्हणताय? तुम्हाला बारशाचं आमंत्रण द्यायला फोन केला. परवा बारसं ठरवलंय. बर, तुम्ही सर्वांनी जरूर यायचंय. तुम्ही, सौरभ, अभिषेक, अश्विनी आणि हो भावनाताई नाही सांगा. हो हो अर्थात आम्ही सगळे येऊ. अवंतिका आणि पोरं कसे आहेत? छान मजेत आहेत. त्यांना बघावंसं खूप वाटतंय आम्हाला. हो ना? आणि हो, अवंतिकाला तयारीत राहायला सांगा. हा, येताना आम्ही त्यांना घेऊन येऊ. नाही म्हणजे चालेल ना? हो चालेल ना. ठीक आहे, मग ठेवू? बर. काय ग, झोपली? कधीची रडत होती, आत्ता कुठे झोपली? मच्छरदाणी घातलीस ना? त्या माशा उगाच सतवतील तिला आणि उठवून ठेवतील. घातली हो. अरे हो, काय ग, अवंतिकाच्या बाळांसाठी काय करायचं ठरवलेस? झबली घ्यायचा विचार केला होता. नाही, झपली ठीक आहे ग, पण एखादी ठसठशीत वस्तू. सोन्याचं काहीतरी घेऊया ना? हो. जरा महाग पडेल. अगं पडू दे की, आपण नेहमी थोडंच घेणार आहोत तिला. त्यांच्या तोला मुलाचं घ्यायला हवं हो. उगाच तिकडे कोणी नावं नको ठेवायला. काय झालं? काय नाही. नाही, माझ्या लक्षात आलं. पूर्वी मला वाटायचं की ही माहेरच्या लोकांसाठी खर्च करते म्हणून, पण आता नाही वाटत तसं. अगं तुझे पैसे तूच कमावलेले, ते कसे खर्च करायचे ते तुला चांगलं समजते. आई, प्रत्येक घरात जर का असा समंजसपणा असेल तर कशाला होतील हो वाद? आमच्या घरी तर जरा वेगळंच आहे. हो, तुझ्या आईचा फोन आला होता मला. म्हणजे तशा स्पष्ट काही बोलल्या नाहीत त्या, पण माझ्या लक्षात आलं थोडं. खरंच एकमेकांबरोबर ना स्पष्टपणे बोलायला पाहिजे. आपण जर का बोललो नाही ना तर गैरसमज वाढतात. मनातल्या मनात काही गोष्टी ठेवून घेतो आणि त्याचं विष तयार होतं आणि समोरच्या माणसाकडे ना आपण त्याच दृष्टिकोनातून पाहतो. आई, आपण आपली चूक कबूल करण्याची आणि सुधारण्याची तयारी ठेवायला पाहिजे. हो, म्हणून तर मी चूक मान्य केली. काय हो आई,
मला तुमच्याबद्दल म्हणायचं नव्हतं. अय्या, मी अनिताला फोन करते, तिलाही बोलवायचंय ना बारशाला. कर कर, असेल बघ आता घरी. हॅलो संजू, मी सानिका बोलते. अनिता आहे का? अनिता मुंबईला गेली शूटिंगसाठी, तेजसला घेऊन. शूटिंगसाठी मुंबईला? हो, त्याला दुसरी ऍड मिळाली आहे ना. खरं सांगू का सानिका, मला हे नाही आवडत. तू सांग ना तिला समजावून. मी तिला समजावण्याचा एकदा प्रयत्न केला. मी जास्त बोलले ना तर तिला आवडणार नाही. खरं आहे. ठीक आहे, मीच बोलतो तिच्याशी आल्यावर. एनिवे, तुझं काही काम होतं का? हो, अवंतीच्या बाळांचं बारसं आहे ना, त्यासाठी निमंत्रण द्यायचं होतं तिला. हो 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 हो, ओके. ती परवा येईल, तिला निरोप देतो मी तुझा फोन आला तो. चालेल, ठेवू मी? आणि त्याला पैशाचा काय मोह वगैरे झालाय की काय? आई, तसं असेल ना तर वाईटपणा पत्करूनही आपण तिला समजवायला पाहिजे. बरोबर आहे हो तुझं. रीमा, एकटी का बसलीस इकडे? हे बघ, आपल्या फॅक्टरीच्या ओपनिंगची कार्यक्रम पत्रिका छापून आली. हे बघ. छान. हे असं काय बोलतेस? मला वाटलं की तू काय झालं? सलील, आज बाबा दिसले होते रे. मी कार मध्ये बसणार तेवढ्यात माझं समोर लक्ष गेलं तर बाबा बस स्टॉपवर रांगेत उभे होते. खूप गर्दी होती. बसमध्ये चढताना ते पडले. त्यांना लागलेच असेल रे, तरी सुद्धा ते चढले. मी तिथे जाणार तेवढ्यात बस सुटली. सलील, मला त्यांच्या चेहऱ्यावर ते खूप डिस्टर्ब आहे असं वाटलं रे. खरं म्हणजे त्यांनी स्कूटरनी यायला जायला हवं, पण स्कूटर तू आणलेस ना इथे. सलील, आपल्याकडे गाडी आहे ना, मग स्कूटर कशाला हवी आहे तुला? अगं रीमा, असं काय करतेस? तुला एखाद्या वेळा गाडी लागली तर? मी रिक्षाने जाईन, पण बाबांनी गर्दीत जाणं मला नाही आवडत. मगासपासून मला खूप गिल्टी फील होत आहे. सलील, मला बाबांचा स्वभाव माहिती आहे. त्यांना लागलं जरी असलं ना तरी एका शब्दाने आईने सांगणार नाहीत ते. बरं ठीक आहे, बघ मी स्कूटर उद्या. अरे सलील, आलास तू? हो. अगं रीमा, मी आता गुरुजींकडे गेले होते. गुरुजींना तुझी पत्रिका हवी आहे सलील. पत्रिका? हो, अरे मला पत्रिका दाखवायची आहे तुझी. मग ते सांगतील ना की कुठला काळ शुभ आहे, कुठल्या खड्याची अंगठी घालायची आहे. आणि हे बघ, तू प्लीज तुझ्या आईकडनं तुझी पत्रिका आणशील का? अगं, आम्ही त्याच विषयावर आता बोलत होतो. म्हणजे आम्ही म्हणत होतो की तुझी तब्येत जर आता बरी झाली असेल तर मग आम्ही परत जातो ना. काय? आत्ता परत जाता? अरे आता कसं शक्य आहे परत जाणं? आता एवढं मोठं फंक्शन अरेंज करायचं म्हणजे आपल्याला एकत्र बसायला लागेल, सगळ्या गोष्टी ठरवायला लागतील आणि कुठे कुठे जायला लागेल. हे बघ रीमा, सलीलच्या फॅक्टरीचं ओपनिंग अगदी थाटात व्हावं असं नाही तुला वाटत आहे का? हो वाटतं ग, पण अगं मग तू त्यासाठी मला मदत नको का करायला प्रत्येक कामात? अगं मी एकटी किती दगदग करणार? रीमा, आईंचं बरोबर आहे. हो की नाही सलील? आता हे बघा, एकदा फंक्शन पार पडलं ना की तुम्ही दोघं अवश्य घरी जा, मी काही म्हणणार नाही. सलील, आता तुझं काम सुरू होईल आणि तुझं इन्कमही सुरू होईल आणि त्या तुझ्या पहिल्या मिळकतीमधनं तू त्यांच्यासाठी काहीतरी खास घेऊन जा. बघ दोघं किती खुश होतील ते. चालेल, असंच करतो. तुम्ही किती चांगलं सांगतो आई. खरं म्हणजे ना, हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय. अरे हे काहीच नाही, आता पुढे काय काय होईल नुसतं बघतच राहा. बरं, ही बघा, ही कार्यक्रमाची पत्रिका छापून आली. हो? ते एकदा बघून घ्या. आहा, काय सुंदर आहे रे पत्रिका. खूप लोक खुश होतील बघून. हो की नाही रीमा?
हे खेळणं इथे कशाला ठेवलंय? मग द्या की फेकून. शुभमची सगळी खेळणी मी आता फेकून देणार आहे. शिवाय त्याच्या बारशाचे फोटो सुद्धा फाडून टाकणार आहे. त्याची एकही आठवण आपल्या घरात नकोय. राधा, तुम्हाला उर्मिलाचा राग आलाय ना? मला सुद्धा आलाय. मी सुद्धा तिचं तोंड पाहणार नाही. नाही आली ती आपल्याकडे आणि नाही शुभमला आणलं तर काही बिघडत नाही आपलं. नाहीतरी तुम्ही आता रिटायर होणार आहात. रिटायरमेंट नंतरचा वेळ नातवाला सांभाळण्यात कशाला घालवाल तुम्ही? नाहीतरी तो कुठे तुमचा नातू आहे? अनुराधा, बस झालं तिरकस बोलणं. मिलिंद आला होता. हो, मग काय म्हणाला तुमचा धन्य जावई? खरोखरच धन्य आहे तो. उपरोधानं नाही म्हणत अनुराधा मी. अगं, त्यांनी मला इतकं छान समजावून सांगितलं. त्याच्या मोठेपणापुढे आपण खूप खुजे आहोत असं वाटतं ग. अनुराधा, विचार कर, मिलिंदच्या जागी एखादा सर्वसामान्य मुलगा असता आणि त्याला हे कळलं असतं तर काय झालं असतं? त्यांनी तिला माहेरी पाठवली असती आणि आपली केवढी बदनामी झाली असती. अहो, पण जे झालंच नाही त्याचा विचार करून गुंतागुंत का वाढवताय तुम्ही? उर्मिनी किती त्रास सहन केला हे मलाच माहितीये. हे बघा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीही मागितलं नाही, पण आज मागते. उर्मीवरचा आणि शुभमवरचा राग विसरून जा. अनुराधा, अगं, तुला काय वाटतं तिला दुखवून मी सुखी राहणार आहे? मारे अगदी रागाच्या भरात बोलून गेलो. त्याचं तोंड बघणार नाही, पण सारखा मोह होत होता त्याला पाहण्याचा, त्याला घेण्याचा. हो ना, मग उद्या जाऊया का आपण उर्मीकडे? उर्मिलाकडे नाही, शुभमकडे. निधी, तू काल म्हणालीस ना की लवकरात लवकर फैसला केला पाहिजे. म्हणून मी निर्णय घेतलाय. आपण वेगळं होऊया. हे बघ निधी, हे बोलायला मला सुद्धा खूप खूप त्रास होतोय. बट स्टिल मैंने बहुत सोचा निधी. आता दुसरा काही उपाय मला दिसत नाहीये. निधी, कळत नकळत मी तुला खूप हर्ट केलं असेल. आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर दॅट. You know, as everybody says it, you know,
वी आर नॉट मेड फॉर ईच अदर. सो